आणि आता कल्याणमधून एक ताजी अपडेट समोर येते। कल्याण पूर्वेकडील वालधुनी परिसरात रेल्वेच्या जागेवर असलेल्या शाळेला रेल्वेने नोटीस पाठवली आहे। 28 जानेवारीपर्यंत शाळा रिकामी करा असा आदेश रेल्वेने शाळा प्रशासनाला दिलाय। रेल्वेच्या या निर्णयाला शाळेतील शिक्षक आणि पालकांसह विद्यार्थ्यांनी सुद्धा विरोध दर्शवलाय। रेल्वेने ही कारवाई केली तर 400 विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचं काय असा सवाल शाळेचे संचालक ज्ञानेश्वर मराठे यांनी केलेला आहे। आज या शाळेने अनेक विद्यार्थ्यांना घडवले। आधी शाळा चालू असताना एवढ्या विद्यार्थ्यांना वंचित करण्याचा प्रयत्न आज त्यांचा चालू आहे। आम्ही त्या अधिकाऱ्यांचा विरोध केलेला आहे। त्यांनी आम्हाला परत 7 दिवसाची नोटीस दिलेली आहे। त्यांनी सांगितलं की आपण 7 दिवसानंतर ही शाळा खाली करा आणि मी तोडफोड कारवाई करणार आहे। मला शासनाला एवढंच म्हणायचं आहे की आपण या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांचा आज जानेवारी महिना चालू आहे। आज त्यांच्या परीक्षा चालू आहेत आणि अशा परीक्षा चालू असताना आज 400 ते 450 विद्यार्थ्यांना तुम्ही अभ्यासापासून वंचित करताय, हे मोठं पाप करताय। आज एवढे वर्ष काय झोपले होते का रेल्वे? 1968 सालापासून ही शाळा चालू आहे, एवढे वर्ष झोपले होते का? हे एक प्रकारचा अन्याय आणि एक त्यांचं करण्याचा हे पाप करण्याचा प्रयत्न आहे। पुढील प्रोग्रामासाठी किंवा प्रोजेक्टसाठी रेल्वेला जागा एकवर करायच्या सर्व, तरी अजून ह्या आमच्या विभागामध्ये जिथे आमची शाळा चालू आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा प्रकल्प आलेला नाही आहे। मी त्यांना तसं पत्राद्वारे लिहून दिलं की जर प्रकल्प आल्यास मी शाळा खाली करायला तयार आहे। तरीसुद्धा त्यांनी 2024 17 सप्टेंबर रोजी मला एक ऑर्डर पाठवली, काय ना पैठणकर PV पैठणकर साहेब यांच्या स्वाक्षरीने, की तुम्ही 2,44,00,000 रुपये भाडं भरा किंवा 15 दिवसामध्ये शाळा खाली करा किंवा आम्ही त्याला सील मारू। जानेवारी 2025 रोजी सेम ऑर्डर 2024ला दिलेली। परत प्रशासन अधिकारी, रेल्वे प्रशासन अधिकारी आमच्या शाळेच्या कार्यालयात आले आणि सांगितलं आम्ही उद्या 5 वाजेपर्यंत तुमची शाळा सील करणार आहोत।